लोक न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। बनपुरी हादरला, वडिलांकडून मुलीवर अमानुष अत्याचार, 10 वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू। सांगली जिल्ह्यातील बनपुरी गावात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। चोरीच्या संशयातून स्वतःच्या सख्ख्या मुलीवर एका बापाने अमानुष अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित व्यक्तीने आपल्या 2 मुलींना रात्रभर हातपाय बांधून टांगून ठेवले। या क्रूर मारहाणीमुळे अवघ्या 10 वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर दुसरी मुलगी गंभीर जखमी असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। नागरिकांकडून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे। दरम्यान मुलीच्या आजीने त्या रात्री घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला असून तिच्या वक्तव्यामुळे या घटनेचे भीषण वास्तव समोर आले आहे। या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे। घटनेचा अधिक तपास सुरू असून दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी सर्वसामान्यांची मागणी आहे। एका बापाकडूनच मुलीवर असा क्रूर अत्याचार होणे ही समाजाला हादरवून टाकणारी घटना आहे। काल घडलेली घटना तशी फार दुर्दैवी आहे। नेमकं त्या रात्री काय घडलं? त्या रात्री काय झालंय, पुऱ्याशा वायशा 8-15 दिवस नाही, कुठं कुणाचं पेन आण, कुणाचं पैसे आण, कुणाच गावात जाऊन ते पैसे घेतल्यावर ना घड्याळ आणली, काय खायला आणलं, पाण्याच्या बाटल्या आणल्या, असं कोण कोण शेजारची भांडा येते तीच घे। भांडा आल्यावर ना ती लोक दारू पिऊन आलता, पुरी धरल्यात आणून, मग ते पैसे पण गावले त्यांच्यापाशी। 2000 होतं म्हण त्या बाईचं आणलेल्या, त्याचं 550 ह्यांनी खराचलं होतं आणि बाकीचं होतं ती धरल्यावर ना दाखवलं त्यांनी, आम्ही अमक्या जाग्याला ठेवलं म्हणून असं दगडाखाली ठेवलेलं। ती आणलं का तिचं दिलं, ती 500-550 बी लेखानं घातलं, दारू प्यायलेला होता फुल। आम्ही नव्हतो, रानात गेलतो। 6 वाजता ह्यांचं ही झालेलं, पुन्हा 7 वाजता त्यानं पुरी बांधून घातल्या, घरात बांधून घातल्या आणि आल्यावर ना काय म्हणला, आता हे आमचं व्हायचं लेखाचं तुम्ही झालतं दारू पिऊन आल्यावर आधी 2 दिवस। मग म्हणलं एका सोडलं तर पुरी मी कुराडीनं त्यानं माणसं तोडील म्हणला की लोक। मग त्या पुऱ्या हळ्या मारत होत्या आजोबाला, बापू 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 म्हणून। मग बापू मी काय म्हणलं, तुम्ही आता बोलूच नका पुरीसनी। मग बोला आम्हाला पण हळ्या मारल्या आजीला, आय 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 म्हणून। मग तर सून पण काय म्हणली, आता तू एवढी पुरी लुस्कानकी करते द्या, सीधा रोज नवऱ्याचं ऐकू का लेकाचं ऐकू का कुणाचं ऐकू, तुम्ही आता पुरीसनी पंचायती करायची नाही, बोलायचं नाही, नाहीतर मग ही लोकांच्या खडण्या भरून रोज देत बसाय, मला सारे नावं ठेवायला लागले, ती पुरी अशा करते द्या म्हणून। त्या पुरीसने आम्ही बघितलंच नाही, तिच्या बानं असं हातन पाय बांधलं, वर असं बांधलं, तर आम्ही इथं दारातच झोपलो रात्रीचं पण हळ्या मारायला लागलं। मग पाणी पाणी म्हणलं, त्या बाणच उठून दिलं, आम्ही उठलोच नाही, एवढी आमच्याकडून चुकी झाली। तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला नाही? सोडवताना म्हणलं मी माझ्या कुणी सोडवायचे नाही, एवढं झालं पेलेले निशात ते पण। तुमच्यावर सोडवताना काय हल्ला वगैरे त्यांनी केला? नाही, आम्ही ती तसं म्हणतोय, आदली दिवशी 4 रोज भांडण झालं, बापल्या एकामेकाच्या अंगावर गेलत म्हणताना आम्ही मग गेलो नाही। मी आज मालकाला म्हणलं, तुम्ही आता काय जाऊ नका, तुम्हाला दिसत नाही आणि हे काय तर अजून भांडण करेल, आता बांधले तर नुसते म्हणल्यावर ना काय होतंय, पुरुषनी एवढा माझा प्रश्न गेला। सकाळी उठून ती 5 वाजताच गेला आंघोळ करून, मग 6 वाजता आम्ही उठलो, सून उठली, मी उठली, मालक उठलं, आम्ही बाहेर इकडे पाणी ठेवलं, सून लुटत्या करत्या, मालक त्या आत खोलीत गेलं तर पुरी लोंबकाळते द्या। मग त्यांनी सोडलं पाणी पाजलं, दोन्ही पण पुरी पेल्या कर तिला। मग असा वारवश आणली, आता पुन्हा दुसरी एक नाही 2 नंबर 3 नंबरची, तिला असं व्हायचं जास्तच झालेलं होतं आणि ती बोलत होती, ती म्हणलं आई मला जेवण पाहिजे, त्याला दही 1 चपाती बिस्किट चारलं आणि त्याला दवाखान्यात नेलं। आमचा पुतण्या मातीला गेलता, आमच्या इथं माती होती सकाळ 7 वाजता, मग त्या मातीला गेलता, त्याला फोन केला का लगेच मी नेलं आटपडला। 20/3/2026 रोजी ग्रामीण रुग्णालय आटपाडीतून दुपारी वैद्यकीय सूचना प्राप्त झाली की मुलगी नामे ऋतुजा यमगर ही मृतावस्थेत दाखल झालेली आहे। त्यावरून अधिक चौकशी केली असता
मौजे बनपुरी तालुका आटपाडी येथील दादू हैबती यमगर याने त्याच्या 2 मुली नामे अनुजा यमगर वय वर्ष 11 व ऋतुजा यमगर वय वर्ष 9 यांना काल रोजी रात्री घरगुती कारणावरून हातपाय बांधून पत्र्याला टांगून ठेवले होते. त्यामध्ये अनुजा यमगर ही गंभीर जखमी झाली असून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याने तिच्यावर आटपाडी येथे उपचार चालू आहेत. व ऋतुजा यमगर हिला हातपाय बांधून लटकून जीवे ठार मारून तिचा खून केला असल्यामुळे तिचं पोस्टमॉर्टम करून नातेवाईकाच्या ताब्यात दिलं आहे. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून गुन्हा दाखल होऊन पुढील तपास करत आहोत.